येवला तालुक्यात आरटीई अंतर्गत खासगी विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25% जागा वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यासाठी तरतूद आहे. त्यानुसार तालुक्यातील सुमारे 25 शाळांमध्ये 318 विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अर्ज दाखल करावेत असं आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी केले. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई देण्यात येणाऱ्या 25% आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेला यंदा मुदतीत प्रारंभ झाला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार खासगी विना अनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वी साठी प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलामुलींसाठी राखीव ठेवण्यासाठी तरतूद आहे. सर्व प्रकारच्या विना अनुदानित कायम विना अनुदानित शाळांना दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश दिला जातो. शाळांना या शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत केली जाते. या निर्णयामुळे अनेक गरजू, गरीब व सर्वसामान्यांना देखील इंग्रजी माध्यमाच्या तसेच दर्जेदार शाळांमधील शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होतं. शासनाच्या निकषाप्रमाणे तालुक्यातील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसूल, स्वामी मुक्तानंद इंग्लिश मीडियम स्कूल येवला, जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूल नगरसूल, जीवन अमृत इंग्लिश मीडियम स्कूल मुखेड, आर्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल पारेगाव, अभिनव बालविकास मंदिर येवला, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल येवला, अभिनव बालविकास मंदिर पाटोदा, आत्मा मालिक गुरुकुल पुरणगाव, कांचन सुधा अकॅडमी येवला, राधिका इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसूल, गणाधीश इंटरनॅशनल स्कूल राजापूर, लक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल विखर्णी, बनकर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल CBSE स्कूल अंगणगाव, राजेश कदम इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव नेऊर, श्री साईनाथ इंग्लिश मीडियम स्कूल धुळगाव, सईग्रीन इंग्लिश मीडियम स्कूल नगरसूल, SND इंग्लिश मीडियम CBSE स्कूल बाभुळगाव, मातोश्री इंटरनॅशनल स्कूल धानोरे, SND इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल बाभुळगाव, कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल धानोरे, होरायझन अकॅडमी आडगाव चोथवा, संतोष इंग्लिश मीडियम स्कूल राहाडी, संतोष इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव नेऊर व साई सिद्ध इंग्लिश मीडियम स्कूल पारेगाव या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे. पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा, जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, पालकांचा व पाल्याचा आधार कार्ड, अपंगत्वाचा पुरावा तसेच ऑनलाईन दिलेल्या इतर कागदपत्रांसह पालकांनी https://student.student.maharashtra.gov.in/adm-portal या संकेतस्थळावर आपल्या पाल्याची ऑनलाईन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत येवला तालुक्यातील विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित 25 शाळेमधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. येवला तालुक्यामध्ये 318 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तरी पालकांना विनंती करण्यात येत आहे की संकेतस्थळावर आपण आपल्या पाल्यांची माहिती भरावी व दिनांक 27 जानेवारी 2025 पर्यंत ही मुदत असून पालकांना आवाहन करण्यात येत आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपण 27 जानेवारीपर्यंत हे संकेतस्थळावर आपली माहिती भरावी व आपला प्रवेश निश्चित करावा असे गट शिक्षणाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करीत आहे.